कुलितीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीत बनवली जाते आणि फूडमध्ये तर कुलीत डेफिनेटली समावेश केला पाहिजे. औषधी गुणधर्म भरपूर असल्यामुळे बॉडीमध्ये जर काही दुखत असेल, हाडं दुखत असेल तर गुणकारक आहे कुलीत. ही भाजी जास्त मालवण कोकण साईडला केली जाते आणि कुलीत भरडूनच त्याची भाजी करतात, नाही तर डाळ करतात. मी त्याही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. कुलितीची डाळ मी पहिले धुवून घेतलेली होती आणि सुकवलेली डाळ ती भरडून घेतलेली आहे. कुलितीची डाळ भरडून घ्यायची आहे, पावडर तयार करून घ्यायची नाही मिक्सरला. शेकटाच्या शेंगा, बटाट, टॅमॅटो आणि चवीपुरता मीठ आणि पाणी कुकरला लावून घेते. डाळ भात आणि भाजी 3 शिट्ट्या मोठ्या काढून घ्यायच्या आहेत. तिथपर्यंत 3 शिट्ट्या कुकरला लागतपर्यंत आज मला भाकरी बनवायला कंटाळा आला म्हणून तांदळाचे घावणे बनवून घेणार आहे. घावणे बनवायचे झाले तर साध्याने सोप्या पद्धतीत पटकन बनवून होतात घावणे. कांद्याने तेल लावून घेतल्याने टेस्ट छान येते घावण्यांना, म्हणून मी कांद्याने तेल लावून घेतलं आहे. बॅटर मी दाखवलं नाही आहे, किती जाड आणि किती पातळ बनवायचं ही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, त्यामुळे मी दाखवलं नाही. बॅटर आपण तव्यामध्ये ज्यावेळी पोर करतो त्यावेळी बॅटर हलवून घ्यायचं आहे आणि मग पोर करून घ्यायचं आहे, नाहीतर तांदळाचं पीठ बुडाला बसेल आणि पाणीच ओताल. म्हणून तांदळाचा बॅटर थोडा हलवून घ्यायचा आहे आणि मग पोर करून घ्यायचं आहे. झाकण देऊन पटापट घावणे तयार होतात. असे पातळ अशी चपातीसारखेच सेम घावणे तयार करून घ्यायचे आहेत. कुकरला कुलितीची भाजी पटकन शिजते म्हणून मी कुकरला लावून घेतले. तुम्ही कुलीत पातेल्यामध्येही शिजवू शकता, पण कुलीत शिजायला जास्त वेळ लागतो पातेल्यामध्ये, म्हणून कुकरला शिजवून घेतल्यावर पटकन शिजते. फोडणीला लावण्यासाठी जिरा, मिरची, लसूण, हिंग, कढीपत्ता, तेजपत्ता, एक बारीक चॉप केलेला कांदा, नाही तर कांद्याची पेस्टही मिक्स करू शकता. टॅमॅटो सर्व सॉते करून घ्यायचं आहे. कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट करून घ्यायचं आहे. रेड चिली पावडर, कॉरिंडर पावडर, टर्मरिक पावडर आणि गरम मसाला मिक्स करून कुलितीची डाळही बनवली जाते आणि सूपही बनवली जाते. त्याही मी व्हिडिओ सर्व अपलोड केलेले आहेत. थोडाच पाणी मिक्स करून सॉते करून घेतलं. चवीपुरता मीठ, मी कुलितीची भाजी शिजवतानाही मीठ मिक्स केलेला होता म्हणून थोडाच मीठ मिक्स करून घेतलं आहे, कारण की टॅमॅटो आणि कांद्याला मीठ मिळण्यासाठी. कुकरला लावलेली भाजी मिक्स करून घ्यायची आहे. कुलितीची भाजी जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवत असाल तर कुलीत थोडे भाजून घ्या आणि मग भरडून घ्या आणि मग ती पटकन शिजते. कुलितीची भाजी, सलाड आणि चटणी आणि घावणे